जय हिंद. नमस्कार मित्र हो, मी विद्याधर रायरीकर. नेचर रॅमलेस तर्फे पाऊले चालती गडकोटांची वाट या ऐतिहासिक दुर्गांच्या मालिकेमध्ये पुनश्च आपल्या सर्वांचं एकदा स्वागत करतो. मित्रांनो, मध्यंतरी काही काळामुळे, काही अभ्यासामुळे आणि खुद्द शिवतीर्थ रायगडावरील शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या नियोजनामुळे मला आपली भेट घेता आली नाही. परंतु आता मी परत ही जी मालिका आहे ही सुरू केलेली आहे आणि हा आता 21वा भाग आहे. मित्रांनो, आपण जी माहिती आतापर्यंत घेतलेली आहे ती सिंधुदुर्ग शिवतीर्थ किल्ले रायगडाची माहिती आपण घेतली. स्वराज्याच्या राजधानीचा हा गड, गडांचा महाराजा, महाराजांचा गड रायगड. तर या रायगडावरती महाराजांनी म्हणजे 1656 6 मे 1656 जेव्हा शिवाजी महाराजांनी रायगड आपल्या ताब्यात घेतला जावळीकर मोऱ्यांच्या ताब्यातून, तेव्हापासून आतापर्यंत नेमके कोणकोणत्या ऐतिहासिक विशेष घटना घडल्या त्याचा आपण आढावा घेतला. आणि तो आढावा जेव्हा आपण घेतला तेव्हा रायगडावरती नेमकं कोण कोण लोक येऊन गेले त्या व्यक्तिमत्वांची देखील आपण थोडीफार ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये पोर्तुगीज, इंग्रज, डच या परकीय सत्ताधीशांचे किंवा त्यावेळेचे जे व्यापारी म्हणून जे आलेले होते आणि नंतर राज्यकर्ते झाले तर त्यांचे प्रतिनिधी होते. विशेषतः इंग्रजांचे प्रतिनिधी अधिक संख्येने रायगडावरती आलेले होते. इतकंच नव्हे तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 1667च्या जुलै महिन्यामध्ये पोर्तुगीजांचा गोन्झालो मार्टिन नावाचा एक प्रतिनिधी किंवा वकील देखील रायगडावरती येऊन गेलेला होता. त्याचप्रमाणे एतद्देशीय म्हणजे आपल्या भारतातूनच काही महनीय व्यक्ती शिवाजी महाराजांच्या दर्शनाच्या ओढीने रायगडावर दाखल झाल्या. त्याच्यातले 3 उल्लेख जर आपण पाहिले तर त्या 3 व्यक्तिमत्वांचं कार्य त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये फार मोठं आहे. त्याच्यामध्ये 2 कवी आहेत आणि एक जे आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे की वेदशास्त्र संपन्न गागा भट्ट हे रायगडावरती महाराजांच्या भेटीसाठी आलेले होते. त्याचप्रमाणे जयराम पिंडे हा शहाजी महाराजांच्या पदरी असलेला जो राजकवी होता तोही आलेला होता. आणि रायगडावरती शिवराज्याभिषेक संपन्न होण्यापूर्वी 1667 ते 1674चा जो कालखंड आहे 7 वर्षाचा, त्या कालखंडामध्ये उत्तर प्रदेशातून त्रिविक्रमपूर नावाचं जे गाव आहे आजही तिथे आहे, ज्याचं नाव टिकमापूर असं देखील आहे, तर तिथून कविराज भूषण हे देखील महाराजांच्या दर्शनासाठी महाराजांच्या भेटीच्या ओढीनी आलेले होते. आणि या सगळ्याच मंडळींनी रायगडाबद्दल आपापल्या परीने काही वर्णनं केलेली आहेत. इतकंच नाही तर रायगडाचा आणि महाराजांचा संबंध नेमका काय आहे याची वर्णनं आपल्याला कविराज भूषणांच्या काव्यातून दिसून येतात. ती देखील आपण थोडीफार त्याचे संदर्भ पाहिले. आणि आता हे सगळं करता करता आपण कळत न कळत राज्याभिषेकाच्या पर्वापर्यंत येऊन ठेपलेलो आहोत. म्हणजे साधारणतः 1673चा उत्तरार्ध आणि 74ची ही सगळी सुरुवात. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की दिनांक 6 जून 1674 आनंदनाम संवत्सर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरती संपन्न झाला. परंतु अशा कोणत्या घटना नेमक्या घडल्या की हा राज्याभिषेक अक्षरशः वर्ष 6 महिन्याच्या एका कालावधीमध्ये ठरला आणि तो संपन्न देखील झाला. तर त्याच्यामध्ये एक महत्वाची अत्यंत घटना घडलेली होती. 1669च्या सप्टेंबर महिन्यामध्ये दिल्लीचा बादशाह आलमगीर औरंगजेबानी एक फतवा काढला, एक फरमान काढलं. आणि ते फरमान असं होतं की काशीचा विश्वेश्वर आणि मथुरेचा केशवराजाची मंदिरं नेस्तनाबूत करण्यात यावीत, जमीनदोस्त करण्यात यावीत. इतका औरंगजेबाचा अधर्मवेड आणि त्याचा संताप उफाळून आला. आणि त्यासाठी त्यांनी काही विशिष्ट लोकांची तेवढ्यासाठी नेमणूक केलेली होती, सैन्य त्यांच्या हाती देऊन. आणि अर्थातच त्यामध्ये काशी मंडळी होती त्यावेळेची आणि त्यांच्या घणाचे घाव त्या काशी विश्वेश्वराच्या देवळावर पडले. इतकंच नाही तर मथुरेचं केशव राजाचं अत्यंत सुंदर जे मंदिर होतं, जे श्रीकृष्ण जन्मभूमीवर होतं, ते देखील जमीनदोस्त करण्यात आलं. आणि या 2 घटनांचा, विशेषतः काशी विश्वेश्वराच्या विध्वंसाचा फार मोठा आघात गागा भट्टांच्या मनावर, त्यांच्या हृदयावर झाला. आणि त्याच वेळेला गागा भट्टांनी संकल्प केला की मी आता दख्खनमध्ये जाईन आणि
शिवाजी महाराजांना सुवर्ण सिंहासनावर राज्याभिषिक्त सार्वभौम राजा म्हणून त्यांची मी स्थापना करेल आणि हा दृढ निश्चय करून गागाभट्ट रायगडाला आले. आणि त्या रायगडाला आले ते पहिलीच त्यांची भेट होती अशातला भाग नाहीये. 1663 मध्ये देखील म्हणजे हा राज्याभिषेक संपन्न होण्यापूर्वी साधारणतः 11 वर्षांपूर्वी गागाभट्टांची आणि महाराजांची भेट कोकणामध्ये राजापूर प्रांतामध्ये झालेली होती. तिथे काही निमित्ताने गागाभट्ट आलेले होते आणि महाराजांची स्वारी त्यावेळेला तिकडे चाललेली होती. त्याच वेळेला स्वराज्याचं जे रूप जे होतं ते गागाभट्टांनी पाहिलेलं होतं. स्वराज्यातलं रामराज्य त्यांनी अनुभवलेलं होतं आणि महाराजांचं व्यक्तिमत्व त्यांनी त्याच वेळेला पाहिलं होतं. तेव्हाच त्यांचा प्रथम परिचय झालेला होता. आणि गागाभट्टांना या सर्व घटनाक्रमानंतर आता एक गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली की औरंगजेबाच्या मुघलांच्या या राक्षसी अत्याचारांना जर कोणी विरोध करून धर्माचं राज्य पुनर्स्थापित करू शकत असेल या संपूर्ण भारतवर्षामध्ये तर तो एकमेव आहे पुरुष, तो म्हणजे पुरुषोत्तम छत्रपती शिवाजी महाराज. अर्थातच महाराज त्यावेळी छत्रपती नव्हते, ते राज्यकर्ते होते. आणि अशा परिस्थितीमध्ये गागाभट्ट रायगडावरती दाखल झाले आणि त्यांनी महाराजांना राज्याभिषिक्त होण्याविषयी आज्ञा केली. खरं तर महाराजांनी ही जे काही स्वराज्याचा जो सगळा घाट घातलेला होता ते काही त्यांना ती छत्रचामर, ते सुवर्ण सिंहासन त्याच्यावर बसून मिरवायची हौस नव्हती. त्यांची संकल्पनाच अशी होती की हे राज्य जे आहे ते जगदंबेचं आहे, सर्व प्रजाजनांचं राज्य आहे, हे जगदीश्वराचं राज्य आहे. इदम न मम. इतका निगर्वीपणा आणि आपण काय म्हणू निस्पृहता महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये होती. परंतु गागाभट्टांनी त्यांना उपदेश केला, त्यांना आज्ञा केली की जोपर्यंत तुम्ही सुवर्ण सिंहासनावर राज्याभिषिक्त राजा म्हणून विराजमान होत नाही तोपर्यंत हे जग देखील तुम्हाला राजा म्हणून मान्यता देणार नाही आणि तुमच्या या स्वराज्याला सार्वभौम राज्य म्हणून मान्यता मिळणार नाही. आणि त्याचा अर्थातच समाज मनावरती म्हणजे तुमच्या प्रजेवरती देखील खूप मोठा त्यांच्या मनावरती परिणाम घडेल आणि तो घडतोय. आणि राज्याभिषिक्त किंवा सिंहासनाधीश्वर राजे म्हणून जग त्या सुलतानांनाच लोटांगण घालत राहील, त्यांनाच मुजरे घालत राहील. आणि म्हणून तुम्ही राज्याभिषिक्त व्हायला पाहिजे. आणि महाराजांनी देखील ही गागाभट्टांची जी आज्ञा होती ती मान्य केली आणि त्यांनी राज्याभिषेकाला मान्यता दिली. आणि अर्थातच रायगडावरती आणि केवळ रायगडावरतीच काय संपूर्ण स्वराज्यामध्ये आनंदाची एक प्रचंड लहर उठली. संपूर्ण स्वराज्य आनंदलं. अर्थातच राज्याभिषेक करायचा म्हणजे राजधानीची जागा देखील निश्चित करायला जाणार. तर राज्याभिषेक म्हणून राज्याभिषेक होताना राजधानी कोणती असावी हाही प्रश्न आता आला. आणि तो प्रश्न देखील तेवढ्याच पटकन सुटला. कारण राजधानी म्हणून रायगडाचीच निवड झाली. कारण त्याची काही कारणं आहेत किंवा आपल्या धर्मशास्त्रामध्ये दिलेलं आहे की राज्याभिषिक्त राजा जेव्हा होतो तेव्हा ती राजधानी जी असेल ती रक्तलांछित नसावी. म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारचा रक्तपात झालेला नसावा, शक्यतो कुठलेही युद्ध झालेलं नसावं. आणि त्या दृष्टीने देखील रायगडाचं महत्व होतं की रायगड जरी महाराजांच्या ताब्यात आला तरी तो तिथे लढाई न करता आलेला होता. त्यामुळे ती भूमी रक्तलांछित नव्हती. इतकंच नाही तर मग महाराजांना रायगड राजधानी म्हणून का करावं असं वाटलं. तर खासा राजा जाऊन पाहता गड बहुत सखोट, चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच धोंडा तासू एकच आहे. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही. पृथ्वीवर दौलताबाद सखोट गड खरा परंतु उंचीने थोटका. रायगड त्याचे दशगुणी उंच देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले तख्ता जागा हाच गड करावा. आणि त्यामुळे रायगडाची निवड राजधानीचा गड म्हणून झाली. आणि मग महाराजांनी फिरोजी इंदुलकरांना रायगडावरती विविध प्रकारची बांधकाम करण्याची आज्ञा दिली. अर्थातच 1672 मध्ये महाराजांनी रायगडासाठी एक विशेष अर्थसंकल्प मांडलेला होता. मी मागेही सांगितलेलं होतं की 1,75,000 होणांचं ते बजेट होतं 21 किल्ल्यांसाठी. त्याच्यामध्ये रायगड हा प्रथम नाव येत आहे. आणि त्यातले 50,000 होऊन केवळ म्हणजे साधारणतः त्यावेळेचे 2 लाख रुपये हे केवळ आणि केवळ रायगडावरच्या वास्तू निर्मितीसाठी वापरले गेलेले होते. आणि आता 12 महाल 18 कारखाने महाराज तिथं आता आधीच राजधानी शिफ्ट करून आलेले होते राजगडावरनं, त्यामुळे ते होतेच. परंतु आता राज्याभिषेक होणार त्यासाठी राजमंदिर, राजसभा
विशाल राजसभा आणि जगदीश्वराचा प्रसाद ह्या 3 वास्तूंची निर्मिती करायला महाराजांनी या हिरोजी इंदुलकरांना सांगितलं. ह्या हिरोजी इंदुलकरांचा हुद्दा म्हणजे डेसिग्नेशन होतं सुभेदार खाते इमारत खाना. आणि अत्यंत सुंदर अशा वास्तूंची तिथे निर्मिती करण्यात आली. विशाल राजसभा तिथे निर्माण केली, राजमंदिर तिथे बांधण्यात आलं. ह्या राजसभेचं जे मुख्य प्रवेशद्वार होतं ते या राजसभेच्या पूर्वांगाला होतं आणि ते प्रवेशद्वार जे आहे त्यालाच ती नगारखान्याची ती वास्तू आहे, रायगडावरची सर्वात भव्य वास्तू. त्याचं प्रवेशद्वार किती उंच असावं तर हत्ती झेंड्यासकट किंवा अंबारी सकट त्या दरवाजातून सहज ये जा करू शकेल इतकं त्याचं प्रवेशद्वार उंच ठेवलेलं होतं. या नगारखान्याचं जर आपण ती वास्तू पाहिली तर त्याला आतल्या बाजूनी आणि बाहेरच्या बाजूनी दोन्ही बाजूनी सुंदर सुंदर शिल्प आहेत. त्याच्यामध्ये शतपत्र कमळं आहेत की जे हिंदू संस्कृतीचं ऐश्वर्यवर्धक पावित्र्य ही जी प्रासादिक चिन्ह दर्शवतात ते आहेत. इतकंच नाही तर इथे मराठ्यांच्या सामर्थ्यांचं प्रतीक म्हणून दोन्ही बाजूला नगारखान्याच्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला आणि बाहेरच्याही बाजूला पंजामध्ये आणि शेपटीमध्ये हत्ती पकडलेली शरभ शिल्प देखील तिथे कोरण्यात आलेली होती. ती आजही आपल्याला पाहायला मिळतात. शरभ म्हणजे साधारणतः तो एक काल्पनिक पशु आहे, परंतु त्याचं तोंड वाघासारखं किंवा सिंहासारखं असतं आणि त्याच्या पंजामध्ये त्यांनी हत्ती पकडलेले असतात आणि त्याचप्रमाणे शेपटीमध्ये देखील हत्ती पकडलेले असतात. तर महाराजांनी जो काही पार्थपराक्रम केलेला होता आणि हे स्वराज्य स्थापन केलेलं होतं त्या स्वराज्याच्या सामर्थ्याची ही प्रतीकं होती. आणि आता राज्याभिषेक संपन्न होणार म्हटल्यावरती साहजिकच रायगडावरती विविध विधी संपन्न होणार होते. ते विधी नेमके कोण होते, कोणकोणते होते, ते कसे केले गेले, कोणाच्या मार्गदर्शनाखाली ते पार पडले याची माहिती आता आपण पुढच्या भागात घेणार आहोत. तोपर्यंत पुनश्च लवकरच भेटूया. धन्यवाद. जय हिंद.